थोडासा वैयक्तिक असलेला प्रश्न विचारायचा आहे. आजपर्यंत पवार साहेब कधी मोकळेपणापेक्षा म्हणूया त्यांनी हा विषय वैयक्तिक होता याच्यावर ते बोलले नव्हते. पण पुण्यामध्ये पत्रकारांसोबत बोलताना स्वतःच्या आजाराचा विशेषतः कॅन्सरबद्दल ते मोकळेपणाने बोलले आणि इथे त्यांनी असं देखील सांगितलं की तुमचं त्यांनी कौतुक केलं. तुम्ही जेवढ्या कणखरपणे हे सगळं सहन केलात, फेस केलात, तितकेच तुम्ही हळव्या देखील आहात. मुलगी म्हणून वडिलांनी तुमच्याबद्दल व्यक्त केलेलं हे सगळं मत होतं. खरंच महाराष्ट्राला हे सगळं समजून घ्यायला आवडेल की हा सगळा ज्या पद्धतीचं एक संकट म्हणूया, ज्यावेळी कळलं की पवार साहेबांना कॅन्सरचा त्रास आहे, ती सगळी फेज नेमकी कशी होती? हे अर्थातच मला वाटतं माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातले सगळ्यात अवघड तो पिरियड होता. कारण का आपल्याला कधी वाटत नाही की ते आपल्याला होईल. म्हणजे माझ्या मुलाचा जन्म झाला आणि एक त्याच्या बारशाच्याच दिवशी ऍक्च्युली म्हणजे 40व्या दिवशी कन्फर्म झालं की त्यांना कॅन्सर झालाय. पण एकतर माझी आई अतिशय घट्ट आहे आणि जेव्हा एखादं संकट आपल्यावर येतं रडून ते प्रश्न सुटत नाहीत, त्याच्यावर आपल्याला सोल्युशन्स काढून मात करायला लागते. आणि मला माझ्या वडिलांच्या विलपॉवरवर अतिशय विश्वास होता आणि अजूनही आहे. आणि कारण का त्यांच्या वयाच्या मानाने म्हणजे ते जेवढे अजूनही दौरे करतात त्यांची जी विलपॉवर आहे, मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हा माझ्या आईचा तेव्हाचा रोल होता. म्हणजे माझ्या वडिलांना दुसऱ्यांदा जेव्हा कॅन्सर झाला तो आम्हाला फारच शॉकिंग होता. कारण का आम्हाला वाटलं आता झालं छोटं, परत झालं नाही. दुसऱ्यांदा तेव्हा इलेक्शन सुरू होतं. इलेक्शनला त्यांनी एक भाषणी केलं, फॉर्म भरला, मोठं होती ती, फार सर्जरी मोठी होती तेव्हा. आणि त्यानंतर इलेक्शनमधून हॉस्पिटलमधून ते डायरेक्टली कॅम्पेनला गेले. आता म्हणजे तेव्हा इम्युनिटी कमी असते, पण तो चान्स माझ्या आईने घेतला. कारण का तिचं म्हणणं होतं की हे लोकात गेले तर हे जास्ती लवकर बरे होतील, घरात त्यांना जर ठेवलं तर ते आणखीन आजारी पडतील. त्यामुळे मला वाटतं तो एक चान्स आणि एक कॉन्फिडन्स जो माझ्या आईत होता, मला वाटतं दॅट वॉज अ बिग टर्निंग पॉईंट. आणि त्यांची जेव्हा ट्रीटमेंट झाली होती तेव्हा 60 दिवस ते एक शब्दही बोलू शकत नव्हते. ते प्रचंड दुखत होतं. पण त्यांनी एकदाही त्यांच्या कुठल्याही आजारपणात कधी चिडचिड, तोंड वाकडं केलंय, नाही केलं, असं कधीही केलं नाही. जणू काय नॉर्मल. आणि मला वाटतं त्यांचं काम इज अ बिग फॅक्टर. कारण का ते रोज ऑफिसला जायचे ट्रीटमेंट चालू असताना पण म्हणजे 2 तास सकाळी, मग लंच, मग आराम. आणि तेव्हा त्यांना जेवता पण यायचं नाही, त्याच्यामुळे त्यांना लिक्विड्स चालले होते. तरी ते सकाळी 3 तास, दुपारी संध्या, म्हणजे पार्लमेंटमध्ये पण ते रोज जायचे. काही त्यांना बोलता यायचं नाही, त्यांना दुखत होतं तरी त्यांनी पार्लमेंट एकही दिवस म्हणजे त्यांचं जे रुटीन होतं ते त्यांनी कधीच बदललं नाही, आजारी असो किंवा नसो. त्यामुळे मला वाटतं त्यांचं कामाची कमिटमेंट आणि लोकांनी दिलेला तेव्हाचा सपोर्ट, त्याच्यातूनच ते निघाले. सुप्रिया सुळे यांच्यासोबतच्या या सगळ्या गप्पा ज्या आहेत त्या आपण अशा चालू ठेवणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवासा प्रश्नी YP सिंग यांनी जे आरोप केलेले आहेत त्याची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. पण एका ब्रेक नंतर पहा फक्त IBN लोकमत.